मशीन लर्निंग म्हणजे नेमकं काय? मशीन लर्निंगमध्ये कसं असतं ना, की बेसिकली आता समजा मी जर एआयबद्दल बोलू, मशीन लर्निंगचा उपयोग बोलू, तर जास्तीत जास्त मेडिकल फील्डमध्ये जास्त आहे. हॉस्पिटल्समध्ये तो आधीपासूनच आहे. आपण म्हणतो ना, की कॅन्सर ट्रीटमेंट असेल किंवा कुठली मोठी सर्जरी असेल हार्ट रिलेटेड, तर आपण म्हणतो की तिथं जास्त करून म्हणजे रोबोट्स यूज केले जातात किंवा ह्युमन इंटरफेरन्स कमी असतो किंवा आता असं पण आहे, की भरपूर सारे रिपोर्ट्स हे एआयनी रीड केले जातात. म्हणजे सिस्टम्स आहेत, की बाबा स्कॅन केलं, मग रिपोर्ट आला, मग डॉक्टरांनी बघितलं आणि मग एनालिसिस झालं. तर ह्या स्टेप्स आहेत. सो त्या फील्डमध्ये सगळ्यात जास्त यूज होतो, की तिथे ऑलरेडी मशीन आहे. त्या मशीनला ऑपरेट करण्यासाठी ज्या कमांड किंवा जे सिग्नल दिले जातात, तर त्यासाठीचा तो एआय आहे. तर तिथे तो प्रोग्राम केलेला आहे. म्हणजे एखादी मशीन की जी सिच्युएशन्सनुसार किंवा सेन्सरनुसार जर डेटा घेतीये, ती देते आणि त्याच्यानंतर प्रोसेसिंग होते. तर ह्यामध्ये जास्तीत जास्त कोडिंग वापरलं जातं. सो त्या ठिकाणी म्हणजे मॅक्सिमम यूज तिथे. आता फार्मा किंवा आपण बघू शकतो, की ॲग्रीकल्चरमध्ये सुद्धा भरपूर ठिकाणी एआय आले, ड्रोन्स आलेत. आता हां, याच्यामध्ये अफोर्डेबिलिटी हा खूप मोठा फॅक्टर कारण आपण भारतात राहतो. तिथे सगळं भरपूर मोठं पॉप्युलेशन आहे, हायरार्की आहे, की प्रत्येकजण तिथे जाऊन नाही ट्रीटमेंट घेऊ शकत. बरोबर. पण ज्या ठिकाणी लोकं अफोर्ड करतात, त्या ठिकाणी त्या सुविधा अजूनही आहेत. मग तिथे तिथे हे कोडिंग किंवा हा एआय वापरला जातो त्या लेव्हल्सनुसार.